नमस्कार मित्रांनो, आज बऱ्याच दिवसानंतर शेतात जाण्याचा योग आला होता. शेतात जात असताना मला एक पळस नावाची वनस्पती दिसून अगदी फार छान, म्हणजे फारच छान वाटलं. कारण आमचं बालपण या पळसाच्या पानाची पत्रावळी आणि त्याचे द्रोण याच्यावर जेवण्याचा आनंद घेणारी आहे. आम्ही 90च्या दशकातली मुलं. जेमतेम जेवढे लग्न समारंभ असतील, गावातले शुभप्रसंग असतील, त्यामध्ये या पत्रावळीवर आणि या द्रोणामध्ये जेवण्याचा आनंद या पिढीतील लोकांनी घेतला. आणि लगेच ही पानं बघितल्यानंतर मी तोडली आणि घरी घेऊन आलो. आणि सुरुवातीलाच मी लहान असताना हे द्रोण आणि पत्रावळी बनवायचो. म्हणजे मला मी तो दुसऱ्याची बघून ती पत्रावळी कशी बनवायची ती शिकलो. आजही बघा तुमच्यासमोर मी द्रोण कसा बनवायचा ते दाखवत आहे. 2 पानं घेतली, उलट्या बाजूने लावली आणि एक काडी, म्हणजे जो वनस्पतीचीच एक काडी आहे, त्याने छान असं त्याला जोडून घेतलं 4 जागेवर. आणि हा द्रोण तयार केलेला आहे बघा. 1, 2, 3 आणि 4 जागेवर असे टॅग मारलेले आहेत त्या काडीच्या सहाय्याने आणि द्रोण तयार केलेला आहे. त्यानंतर आता आपला एक द्रोण तयार झालेला बाजूला ठेवून आता आपल्याला बनवायची पत्रावळी. एक पान घेतलं, पण जसं सुरुवातीला द्रोणाच्या उलट्या बाजूला आपण उलटं पान लावलं होतं तसं न लावता सरळच लावलं, फक्त बाजू उलटी केली आणि एकमेकाच्या विरुद्ध दिशेनं ते पानं जोडली. आणि वरच्या साईडला एक डावखुरं पान म्हणजेच पळसाला 3 पानं असतात. जे समोरचं पान सोडून जे त्या झाडाच्या डाव्या बाजूचं पान असतं ते घेतलं आणि वरच्या साईडला उभं न लावता असं आडवं लावलं. बघा व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे. त्याला त्या काडीच्या साहाय्याने परत टॅग केलं. त्याला बघा कशा पद्धतीनं पत्रावळीची सुरुवात करायची आहे ती तुम्ही लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हालाही कधीतरी याचा अनुभव घेता येईल. आणि आमचा जो आनंद होता तो तुम्हाला आत्ताच्या काळातल्या पिढीला कदाचित अनुभवता येईल. आता बघा, पान टॅग केलं, पानाला जोडलं खालच्या बाजूने आणि 2 जागेवर त्याला एकमेकाला गुंफून ठेवलं. परत मध्यभागी पानाला जे महत्त्वाची 2 पानं आहेत त्याच्या भोवताला आपल्याला पानं गोल राऊंडमध्ये लावायची आहेत. परत एक वेळ आता ही 2 पानं झाल्यानंतर परत 3रं पान घ्यायचं आणि तशाच पद्धतीने लावत गोलाकार आकारामध्ये लावण्याचा प्रयत्न करायचा. बघूयात आपण आपली पत्रावळी कशी तयार होते ते. गोलाकार पत्रावळी करण्याची आमची स्पर्धा असायची. लहान मुलं, वृद्ध माणसे, एखाद्या गावात लग्नप्रसंग किंवा धार्मिक प्रसंग असला त्यावेळेस अशी पत्रावळ्या त्या समारंभाच्या अगदी 10 दिवसा अगोदरपासून तयार करत असायचे. आणि तो आनंद फार वेगळा होता. आमच्या काळात पैसा नव्हता, परंतु आनंद मात्र फार मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळायचा. आत्ताच्या पिढीकडे पैसा असून हा आनंद पैसे देऊनही मिळणार नाही. कारण प्लास्टिकचा काळ आलेला आहे. तुम्हाला लगेच मार्केटमध्ये जाऊन ही पत्रावळी विकत मिळते आणि ही पत्रावळी हाताने बनवलेली हिचा आनंद आणि याच्यावरचं जेवण याचा आनंद तुम्हाला मिळणार नाही. बघा आपली पत्रावळी पूर्ण होत आहे. आता शेवटचं एक पान आपल्याला याला लावायचं आहे. एक पान लावल्यानंतर आपली पत्रावळी पूर्ण होईल. हे शेवटचं पान बघा. ह्या काड्या लिंबाच्या पानाच्या किंवा दुसरी एक वनस्पती असायची, तिचं नाव मला आठवत नाही आहे, त्या वनस्पतीच्या काड्या आणि किंवा लिंबाच्या काड्या आम्ही वाळवून घरात ठेवायचो. कारण वर्षातून एखाद्याच्या घरी प्रोग्राम किंवा आपल्या घरी एखादा तरी प्रोग्राम व्हायचा,
या हेतूने आम्ही त्या काड्या जमा करायचो. आता बघा किती गोलाकार पत्रावळी तयार झालेली आहे छानपैकी. आणि द्रोण तर आपल्याकडे 2 अजून पाणी पळसाची उरलेली आहेत. दुसरा एक द्रोण तयार करू, म्हणजे एका द्रोणामध्ये रस, एका द्रोणामध्ये भाजी आणि छान पत्रावळीवर भात, पोळी, लोणचं, जे काही तुमचे पदार्थ असतील तुम्ही त्यावर ठेवू शकता. बघा जसा पूर्वीचा आपण द्रोण तयार केला होता त्याच पद्धतीनं दुसरा द्रोण तयार करत आहोत. 4 जागेवर त्याला आपण त्या कडक काडीने टॅग केलेला आहे. अगदी सेम, फक्त लक्षात घ्या कोणत्या बाजूने पान वाकवायचं आहे. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तयार होत आहे. आणि बघा दुसरा द्रोण आपला तयार झालेला आहे. 1 पत्रावळी, 2 द्रोण. आता याला जेवणापूर्वी पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे, त्यानंतरच जेवायला बसायचं आहे. कारण की ज्यावेळेस आपण ही पत्रावळी जेवायला घेतो, झाडाला पळसाची पानं असतात, त्यावेळेस धूळ किंवा प्राणी वगैरे त्याच्या सभोवताली चरत असतात, फिरत असतात, जंगली जनावरे. त्यामुळे कदाचित या पानावर धूळ वगैरे किंवा घाण अशी पडू शकते. पण धुतल्यानंतर ही पाने स्वच्छ होतील. त्यामुळे तुम्हाला एक लक्षात घ्यायचं, ही जेवणापूर्वी पानं, ही पत्रावळी, ही द्रोण स्वच्छ धुवायचे. बघा नक्कीच तुम्हाला हे द्रोण पत्रावळी आवडली असेल आणि आमचं बालपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवता येईल. आणि तुम्ही जर प्रयत्न केला तर एवढं अवघड नाही आहे बनवायचं. मी छान पद्धतीनं हा बनवू शकतो.